बंद खडके कोचिंग क्लासेस नांदेड। स्टँडर्ड 10th जिओमेट्री चॅप्टर 2 पायथागोरस थेरम प्रॅक्टिस सेट 2.2। विद्यार्थी मित्रांनो, बंद खडके कोचिंग क्लासेस मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। लास्ट सेशन मध्ये आपण पायथागोरस थेरम या चॅप्टर मध्ये ऍप्लिकेशन ऑफ पायथागोरस थेरम आणि अपोलोनियस थेरम पाहिलं होतं। तर आज अपोलोनियस थेरम आणि ऍप्लिकेशन ऑफ पायथागोरस थेरम याच्यावर डिपेंड आपण प्रॅक्टिस सेट 2.2 मधले एक्झाम्पल्स पाहणार आहोत। तर प्रॅक्टिस सेट 2.2 मधला पहिला एक्झाम्पल आहे, इन ट्रायंगल PQR पॉइंट S इज अ मिड पॉइंट ऑफ साइड QR। म्हणजे PQR मध्ये S हा QR चा मिड पॉइंट आहे। PQ ची लेंथ दिलेली आहे 11, PR ची लेंथ दिलेली आहे 17, PS ची लेंथ दिलेली आहे 13। आपल्याला QR ची लेंथ फाइंड करायची। तर सर्वात आधी क्वेश्चन मध्ये जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे त्या इन्फॉर्मेशन वर आधारित आपण एक डायग्राम ड्रॉ करू। त्याच्यामध्ये सर्वात आधी ड्रॉ करू आपण ट्रायंगल PQR। हे केलं आपण ट्रायंगल PQR ड्रॉ। आता याच्यामध्ये काय सांगितलं, तर S हा मिड पॉइंट आहे। कशाचा मिड पॉइंट आहे, तर साइड QR चा आहे। मग साइड QR वर एक मिड पॉइंट काढला आपण S, आणि तो आपण P सोबत जोडून काढलं। तर मिड पॉइंट आणि व्हर्टेक्स यांना जोडणारी सेगमेंट म्हणजे काय तयार होते, मेडियन। तर PS हे PQR ची तयार झाली मेडियन। आता आपण याला सॉल्व करू। तर इन ट्रायंगल PQR सेगमेंट PS is a median, therefore by Apollonius theorem तर कोणत्याही ट्रायंगल मध्ये अपोलोनियसचा थेरम यूज कसा करायचं, तर हे आधी समजून घेऊ आपण। आता जसं आपलं ट्रायंगल होतं PQR, तर PQR चे तीन साइड, पहिली साइड PQ, दुसरी साइड QR, तिसरी साइड PR। तर महत्वाचा प्रश्न, सरासरी एक्झाम मध्ये या पद्धतीचा एक प्रश्न येतच असतो। तर PQR चे तीन साइड काढले आपण, PQ, QR आणि PR। तर या तीन साइड पैकी मेडियन कोणत्या साइडवर काढलेली आहे, तर मेडियन काढलेली आहे QR वर, म्हणून ही साइड आपण सोडून देणार। आता राहिले कोणते दोन साइड, तर एक साइड आहे PQ, दुसरी साइड आहे PR। तर आपण या दोघांच्या स्क्वेअरचे ऍडिशन लिहिणार, PQ स्क्वेअर प्लस PR स्क्वेअर। ही झाली आपली डावी बाजू तयार। समजलं? तर सर्वात आधी काय लक्षात घ्यायचं की ट्रायंगलचे जे तीन साइड्स आहेत त्या तीन साइड पैकी कोणत्या साइडवर मेडियन काढलेली आहे। जसं या डायग्राम मध्ये QR वर P असे मेडियन काढलेले आहे, म्हणून आपण QR सोडून दिलं। जे राहिले दोन साइड PQ आणि PR त्यांचा स्क्वेअरचा ऍडिशन लिहिलं आपण। हे झाली आपली डावी बाजू तयार। आता उजव्या बाजूला जे आपण सोडून दिलेली साइड होती QR, त्याचे दोन सारखे भाग तयार होतात। तर इथं दोन समान भाग आहे QS आणि SR, दोन इक्वल पार्ट आहे कारण S हा मिड पॉइंट आहे। तर तयार झालेल्या दोन इक्वल पार्ट पैकी कोणताही एक पार्ट घ्यायचा आपण। तर आपण QS सुद्धा लिहू शकतो किंवा SR सुद्धा लिहू शकतो। तर कोणताही एक पार्ट आपल्याला लिहायचं, तर इथं लिहू आपण QS, तर याचा स्क्वेअरचा ट्वाइस। तर इथं लिहिलं आपण 2QS स्क्वेअर। आता जे मेडियन आहे तर मेडियनचा सुद्धा स्क्वेअरचा ट्वाइस 2PS स्क्वेअर। तर याला म्हणतो आपण अपोलोनियस थेरम ट्रायंगलच्या बाबतीत। तर ज्याच्यावर मेडियन काढलेली आहे ती साइड सोडून बाकी दोन्ही साइडच्या स्क्वेअरचे ऍडिशन डाव्या बाजूला, उजव्या बाजूला जे मेडियन काढलेल्या बाजूचे दोन भाग तयार होतात त्यापैकी कोणताही एक भाग घ्यायचा, त्याचा स्क्वेअरचा दुप्पट लिहायचं, आणि जे मेडियन आहे त्याचा सुद्धा स्क्वेअरचा दुप्पट लिहायचं। तर क्वेश्चन मध्ये डायग्राम कोणत्याही रोटेशन मध्ये आली तर ही पद्धत जर आपण वापरली तर आपल्याला सहजपणे अपोलोनियस थेरमचा इक्वेशन आपल्याला लिहिता येते अचूकपणे। आता याच्यामध्ये आपण दिलेल्या जर किमती ठेवल्या तर PQ ची किंमत आहे 11,
PR ची व्हॅल्यू आहे 70, 2 QS ची किंमत दिलेली नाही, प्लस 2 PS ची व्हॅल्यू दिलेली आहे 30. तर 11 चा स्क्वेअर 121, 17 चा स्क्वेअर 289, 2 QS स्क्वेअर प्लस 2 मल्टिप्लाय स्क्वेअर ऑफ 13 इज 169. आता या दोघांची बेरीज केली आपण तर किती येईल बेरीज? 1 प्लस 9 10, 1 कॅरी, 9 प्लस 2 11, 1 कॅरी, 3 प्लस 1 4. तर दोघांची बेरीज आली 410. 2 QS स्क्वेअर प्लस आता या दोघांचा मल्टिप्लेशन, हा मल्टिप्लेशन येतो 338. आता प्लसचे 338 डाव्या बाजूला मायनस मध्ये आणले तर 410 मायनस 338 इज इक्वल टू 2 QS स्क्वेअर. आता सबट्रॅक्शन करू आपण दोघांचा. तर 410 मधून 338 आपण मायनस केलं तर आपल्याला भेटतील 72. उजव्या बाजूला आहे 2 QS चा स्क्वेअर, 2 डिवाइड मध्ये येतात, 72 divided by 2 is equal to QS square. Therefore, QS square equal to 36. Taking square root, we get value of QS is 6. तर इथं QS ची व्हॅल्यू आलेली आहे 6. परंतु प्रश्नामध्ये काय करायचं आपल्याला? QR विचारलेला आहे आणि QR हा काय आहे? QS पेक्षा डबल आहे, कारण S हा काय आहे? मिड पॉइंट आहे. Therefore, QR is equal to 2 QS because S is a midpoint. 2 multiply QS is 6. 2 6 are 12. ते हे आलं व्हॅल्यू ऑफ QR is 12. तर या पद्धतीने आपण प्रश्न क्रमांक 1 सॉल्व्ह केला. तर पुढच्या प्रश्नामध्ये इन ट्रायंगल ABC पॉइंट M इज अ मिड पॉइंट ऑफ साइड BC. तर हा जो ABC ट्रायंगल आहे त्याच्यामध्ये M हा BC चा मिड पॉइंट आहे. जर AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर चा व्हॅल्यू 290 सेंटीमीटर स्क्वेअर असेल, AM चा लेंथ 8 सेंटीमीटर असेल, तर आपल्याला फाइंड करायचा लेंथ ऑफ साइड BC. तर इन ट्रायंगल ABC segment AM is a median. Therefore, by Apollonius theorem, तर आता ABC मध्ये अपोलोनियस थेरम यूज केला आपण, तर आपण इक्वेशन लिहू शकतो AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इक्वल टू 2 मीडियन आहे AM, 2 AM स्क्वेअर प्लस 2 BM किंवा M चे कोणतीही एक सेगमेंट घेऊ शकतो आपण 2 BM स्क्वेअर. आता AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर चा व्हॅल्यू दिलेला आहे 219. 2 इंटू AM चा व्हॅल्यू दिलेला आहे 8 प्लस 2 BM चा आपल्याला काढायचा आहे. 290 इज इक्वल टू 2 मल्टिप्लाय 64 प्लस 2 BM स्क्वेअर. 290 या दोघांचा मल्टिप्लाय केलं तर भेटेल आपल्याला 128 प्लस 2 BM स्क्वेअर प्लस चे 128 मायनस मध्ये 290 मायनस 128 इक्वल टू 2 BM स्क्वेअर. आता 290 मधून 128 आपण मायनस केले तर 10 मधून 8 मायनस केले 2 राहिले, 8 मधून 2 गेले 6 राहिलं, इथं राहते 1. 162 इक्वल टू 2 BM स्क्वेअर. आता जे 2 मल्टिप्लायचे आहे ते डिवाइड मध्ये येतात. 162 डिवाइडेड बाय 2 इक्वल टू BM स्क्वेअर. डिवाइड केल्यावर भेटेल आपल्याला 81 इक्वल टू BM स्क्वेअर. टेकिंग स्क्वेअर रूट BM इज इक्वल टू 9. तर या BM ची लेंथ आली 9, परंतु आपल्याला काढायचं BC. M हा मिड पॉइंट असल्यामुळे BC हा काय आहे? BM पेक्षा डबल आहे. Therefore, BC is equal to 2 into BM. M is a midpoint. 2 multiply value of BM is 9. So we get value of BC is 18 centimeter. तर सेकंड क्वेश्चन आहे इन ट्रायंगल ABC
AB equal to 10, AC equal to 7, BC equal to 9. Then find the length of the median. Draw from point C to side AB. तर प्रश्नामध्ये जी दिलेली माहिती आहे त्यानुसार सर्वात आधी आपण एक ट्रायंगल ABC ड्रॉ करू. हे केलं आपण ट्रायंगल ABC ड्रॉ. आता दिलेली लेंथ आहे AB 10 आहे, BC 9 आहे, AC 7 आहे. आता प्रश्नामध्ये काय सांगितलेलं आहे, फाइंड द लेंथ ऑफ द मेडियन. मेडियन काढायची, पण कोणती मेडियन काढायची की जे मेडियन पॉइंट C मधून AB वर काढलेली आहे. तर हे आहे पॉइंट C आणि ही आहे साइड AB. तर सर्वात आधी आपण पॉइंट C मधून साइड AB वर एक मेडियन काढू, त्याला नाव देऊ आपण D. तर हे काढलं आपण पॉइंट C मधून AB वर एक मेडियन CD. तर इन ट्रायंगल ABC सेगमेंट CD इज अ मेडियन. आता पूर्ण AB दिलेला आहे 10. आता पूर्ण AB 10 आहे, D हा त्याचा मिड पॉइंट आहे. तर आपल्याला AD आणि DB हे दोन इक्वल पार्ट भेटतात. पूर्ण AB 10 असल्यामुळे या दोन इक्वल पार्टची लेंथ भेटते आपल्याला 5. Therefore AD is equal to DB is equal to 5. याच्यामध्ये D काय आहे, मिड पॉइंट आहे. आता आपण अपोलोनियस थेरम वापरलं. बाय अपोलोनियस थेरम. तर आपल्याला इक्वेशन कसं लिहायचं, तर ABC मध्ये मेडियन कोणत्या साइडवर काढलेली आहे, AB वर. तर AB सोडून द्यायचं, राहिलेले दोन साइड आहे AC आणि BC. तर लेफ्ट साइडला लिहू शकतो आपण AC स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. आता AB चे जे दोन पार्ट आहे AD आणि DB, कोणताही एक पार्ट लिहायचं. आपण घेऊ 2AD स्क्वेअर प्लस आता जे मेडियन आहे CD त्याचा स्क्वेअरचा ट्वाइस 2CD स्क्वेअर. तर हे लिहिलं आपण अपोलोनियस थेरम साठी इक्वेशन ट्रायंगल ABC च्या बाबतीत. आता किमती ठेवली आपण, तर AC ची व्हॅल्यू 7 आहे, BC ची व्हॅल्यू 9 आहे, 2 into AD ची व्हॅल्यू 5 आहे, 2 CD ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. आता 7 चा स्क्वेअर 49, 9 चा स्क्वेअर 81, 2 मल्टिप्लाय 5 चा स्क्वेअर 25 प्लस 2 CD स्क्वेअर. आता 49 आणि 81 ची आपण ऍडिशन केली तर आपल्याला भेटतात इथं 130. या दोघांचा मल्टिप्लाय येतो 50 प्लस 2 CD स्क्वेअर. प्लसचे 50 मायनस मध्ये 130 minus 50 is equal to 2 CD square. सबट्रॅक्शन केल्यावर भेटेल आपल्याला 80 is equal to 2 CD square. 2 डिवाइड मध्ये आलो, 80 divided by 2 equal to CD square. Therefore CD square equal to 40. आता जो 40 आहे तो परफेक्ट स्क्वेअर नंबर नाही, म्हणून आपल्याला CD मिळेल √40. आता 40 चे आपल्याला फॅक्टर तयार करता येतात. ते येतात 4 into 10, 4 चा स्क्वेअर रूट 2, रूट मध्ये राहिलं 10. तर लेंथ ऑफ CD आली 2√10. Therefore लेंथ ऑफ मेडियन इज इक्वल टू 2√10. तर हे होतं सेकंड क्वेश्चनचा आन्सर. तर एक्सरसाइज मधला थर्ड क्वेश्चन आहे. In figure, segment PS is a median of triangle PQR and segment PT perpendicular to QR. हा जो ट्रायंगल PQR आहे त्याच्यामध्ये हे जे PS आहे ते QR ची मेडियन आहे, म्हणजे S is a midpoint of QR आणि हे जे PT आहे ते QR वर परपेंडिकुलर आहे. तर या माहितीचा उपयोग करून आपल्याला पहिला प्रूफ करायचा PR स्क्वेअर इक्वल टू PS स्क्वेअर प्लस QR into ST प्लस QR by 2 होल स्क्वेअर.
दुसरा प्रूफ आहे पी क्यू स्क्वेअर इक्वल टू पी एस स्क्वेअर मायनस क्यू आर इंटू एस टी प्लस क्यू आर बाय 2 होल स्क्वेअर. तर दोन्हीमध्ये फक्त प्लस आणि मायनसचा डिफरन्स आहे. तर लास्ट सेशन मध्ये जे आपण ऍप्लिकेशन ऑफ पायथागोरस थेरम मध्ये पाहिलं होतं की ऍप्लिकेशन फॉर ॲक्यूट अँगल आणि ऍप्लिकेशन फॉर ऑब्ट्यूस अँगल, तर त्याच्यावर डिपेंड क्वेश्चन्स आहे. तर हे आहे ऑब्ट्यूस अँगल वर डिपेंड, हा आहे ॲक्यूट अँगल वर डिपेंड. तर याच्यामधला आपण पहिला प्रश्न आधी सॉल्व्ह करू. तर फर्स्ट मध्ये आपल्याला प्रूफ करायचं आहे की पी आर स्क्वेअर इक्वल टू पी एस स्क्वेअर प्लस 2 क्यू आर इंटू एस टी प्लस क्यू आर बाय 2 होल स्क्वेअर. तर इथं आपल्याला सांगितलेलं आहे की पी एस इज अ मीडियन ऑफ ट्रायंगल पी क्यू आर. तर पीएस ही मीडियन आहे, याचा अर्थ एस हा मिड पॉइंट आहे क्यू आर चा. तर क्यू आर चे दोन इक्वल भाग भेटतात आपल्याला. एक भेटतो क्यू एस, दुसरा भेटतो एस आर, आणि दोन्ही असतात क्यू आर पेक्षा हाफ. इट इज इक्वेशन नंबर 1. एस इज द मिड पॉइंट ऑफ क्यू आर. वी गेट क्यू एस इक्वल टू एस आर, बोथ आर हाफ टू द क्यू आर. आता दिलेला आहे की पीटी हे क्यू आर वर परपेंडिक्युलर आहे. सेगमेंट पीटी इज परपेंडिक्युलर ऑन साइड क्यू आर. आता पीटी हे क्यू आर वर परपेंडिक्युलर आहे, तर इथं आपल्याला हा एक राईट अँगल ट्रायंगल भेटतो पीटीएस. इन ट्रायंगल पीटीएस बाय पायथागोरस थेरम we get pt square plus ts square is equal to ps square. आता हा प्लसचा ts square राईट साइडला होतो मायनस मध्ये, तर आपल्याला भेटेल pt square equal to ps square minus ts square. It is equation number 2. आता हा मोठा जो राईट अँगल ट्रायंगल आहे पीटीआर, त्याच्यामध्ये आपण पायथागोरसचा थेरम जर वापरलं तर आपल्याला लिहिता येते इन ट्रायंगल पीटीआर बाय पायथागोरस थेरम तर पीटीआर मध्ये आपण पायथागोरस थेरम यूज केलं तर आपल्याला लिहिता येईल पी आर स्क्वेअर is equal to pt square plus tr square. तर pt square plus आता tr square न लिहिता tr चे दोन भाग आहेत ts आणि sr, त्याच्या स्वरूपात लिहिता येते आपल्याला ts plus sr whole square because point ts are collinear point. म्हणजे इथं tr च्या ठिकाणी काय लिहिलं आपण ts plus sr. आता जो पीटी आहे तर पीटी स्क्वेअर काय आहे पीएस स्क्वेअर मायनस टीएस स्क्वेअर, पीएस स्क्वेअर मायनस टीएस स्क्वेअर हे लिहिलं आपण पीटी स्क्वेअरच्या बाबतीत. आता याला ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर हा एक्सपांड फॉर्म्युला वापरून याला एक्सपांड केलं तर आपल्याला भेटेल टीएस स्क्वेअर प्लस 2 टीएस इंटू एस आर प्लस एस आर स्क्वेअर प्लस मायनस टीएस स्क्वेअर कॅन्सल, इथं राहिलं पीएस स्क्वेअर प्लस 2 इंटू टीएस इंटू एस आर. तर एस आर म्हणजे काय लिहिता येते आपल्याला क्यू आर बाय 2. तर टीएस इंटू एस आर म्हणजे क्यू आर बाय 2 प्लस एस आर मीन्स क्यू आर बाय 2 होल स्क्वेअर. हे लिहिलं आपण फ्रॉम इक्वेशन 1. ps स्क्वेअर प्लस 2 कॅन्सल, इथं राहिलं ts इंटू क्यू आर प्लस क्यू आर बाय 2 होल स्क्वेअर. तर हे झालं आपला पहिला प्रूफ. पी आर स्क्वेअर इक्वल टू पीएस स्क्वेअर टीएस इंटू क्यू आर प्लस क्यू आर बाय 2 होल स्क्वेअर. तर मधामध्ये इथं दिलेला आहे क्यू आर इंटू एस टी, तर याला सुद्धा आपल्याला लिहिता येते देअरफॉर पी आर स्क्वेअर
equal to PS square. PS into QR means QR into ST plus QR by 2 whole square. तर हा लिहिला आपण पहिला प्रूफ. आता आपण पाहू याच्यात मधला दुसरा प्रूफ. तर सेकंड प्रूफ मध्ये आहे PR square equal to PS square minus QR into ST plus QR by 2 whole square. आधीच्या याच्यामध्ये इथं प्लस होतं, सेकंड क्वेश्चन मध्ये इथं मायनस आहे. तर आन्सरचे आपले जे दोन इक्वेशन आहे ते या सोल्युशन साठी सुद्धा सेम राहणार. फक्त चेंज काय होणार, तर पहिला जो ट्रायंगल घेतला होता आपण त्याच्यामध्ये घेतला होता हा ऑब्ट्यूज अँगल PSR च्या बाबतीत. आता आपण घेणार ॲक्यूट अँगल. तर इथे एक राईट अँगल ट्रायंगल आहे PTQ. इन ट्रायंगल PTQ बाय पायथागोरस थेरम. तर PTQ मध्ये आपण पायथागोरस थेरम जर वापरलं तर इक्वेशन भेटेल आपल्याला PQ स्क्वेअर इज इक्वल टू PT स्क्वेअर प्लस QT स्क्वेअर. आता PT स्क्वेअर, तर PT स्क्वेअरच्या ठिकाणी लिहिता येते आपल्याला PS स्क्वेअर मायनस TS स्क्वेअर प्लस हा जो QT आहे तर QT ला लिहिता येते आपल्याला QS मायनस TS होल स्क्वेअर. हे लिहिलं आपण फ्रॉम इक्वेशन 2 की आपण PT स्क्वेअरच्या ठिकाणी आपण PS स्क्वेअर मायनस TS स्क्वेअर लिहिलं. तर PS स्क्वेअर मायनस TS स्क्वेअर ब्रॅकेटला आपण एक्सपांड केलं तर भेटते आपल्याला QS स्क्वेअर मायनस 2QS इंटू TS प्लस TS स्क्वेअर. तर मायनस आणि प्लस TS स्क्वेअर कॅन्सल, रिमेनिंग राहतात PS स्क्वेअर प्लस QS स्क्वेअर मायनस 2QS मल्टिप्लाय TS. आता QS म्हणजेच काय आहे, QR बाय 2 आहे. तर हे QS आपल्याला रिमूव्ह करून त्या ठिकाणी लिहिता येते आपल्याला QR बाय 2. TS स्क्वेअर मायनस 2 कॅन्सल QR TS लाच लिहिला आपण ST प्लस हा QR बाय 2 होल स्क्वेअर आपण शेवटी लिहिलं लेफ्ट साइडला PQ. म्हणजे इथं प्रूफ केलं आपण PQ स्क्वेअर इक्वल टू PS स्क्वेअर मायनस QR इंटू ST प्लस QR बाय 2 होल स्क्वेअर. तर याच्यामध्ये जे दोन एक्झाम्पल सॉल्व्ह केले आपण, एक होता हा ऑब्ट्यूज अँगल साठी, एक होता हा ॲक्यूट अँगल साठी, जे की आपण लास्ट सेशन मध्ये ऍप्लिकेशन ऑफ पायथागोरस थेरम मध्ये आपण पाहिलेले आहे. तर कोणत्याही एक्झाम्पलच्या बाबतीत आपल्याला काही अडचण असेल तर चॅट या ऑप्शन मध्ये आपण आपली अडचण विचारू शकता. त्याचं योग्यतेपणे आपल्याला समाधान मिळेल. धन्यवाद.